पुण्यातल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाच्या चौकशी समितीनं काढलेले निष्कर्ष लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। या महिलेसाठी जुळी गर्भधारणा धोकादायक होती असा निष्कर्ष चौकशी समितीनं काढलाय। रुग्णाच्या गंभीर स्थितीमुळे डिलिव्हरी आधी किमान 3 वेळेला तपासणी गरजेची होती, मात्र भिसेंनी एकदाही तपासणी केली नाही असं रुग्णालय प्रशासनानं आपल्या अहवालात म्हटलंय। रुग्णालयानं ॲडव्हान्स मागितल्याच्या वादातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली दिसते असंही या अहवालात म्हटलं गेलेलं आहे। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा असा सल्ला रुग्णाच्या नातेवाईकांनी पाळला नाही असं सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। चौकशी अहवालातले प्रमुख मुद्दे: महिलेची प्रसूती धोकादायक होती हा प्रमुख मुद्दा। या व्यतिरिक्त गर्भाची अपुरी वाढ आणि जुळ्या बाळांमुळे प्रसूती गुंतागुंतीची होती। गर्भधारणेदरम्यान पहिले 6 महिने चेकअपच केलं गेलं नाही। रुग्णालयानं दिलेले वैद्यकीय सल्ले ऐकले गेले नाहीत। ॲडव्हान्स पैसे मागितले ही दिशाभूल करणारी तक्रार असल्याचं देखील यात नमूद करण्यात आलेलं आहे। रुग्णाला जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता असं सुद्धा चौकशी अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेल्या निराशेमुळे दिशाभूल करणारी ही तक्रार करण्यात आल्याचं सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। 28 मार्चला महिला रुग्णालयातून निघून गेली। त्यानंतर काय झालं याची रुग्णालय प्रशासनाला कल्पना नव्हती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।